अमरावतीमध्ये पाकिस्तानातून धमकीचे कॉल आलेले आहेत। 92 नावाच्या नंबरवरून व्हॉट्सअॅपवर हे ऑडिओ कॉल आलेले आहेत। तर दिल्ली मुंबईत बॉम्बस्फोट करू अशी धमकी या कॉलद्वारे दिली जाते। नांदगाव पेठ पोलिसांना या फोनबाबत माहिती दिली गेली आहे। पोलिसांनी केंद्रीय गृह मंत्रालयाला तात्काळ ही माहिती दिली आहे। अमरावती शहर आणि ग्रामीण पोलीस आता हाय अलर्टवर आलेला आहे। अनोळखी नंबरवरून कॉल आल्यास न उचलण्याच्या सूचना देखील देण्यात आलेल्या आहेत। तसेच अफवांवर विश्वास ठेवू नये असं देखील पोलिसांनी आवाहन केलंय। तर आपले प्रतिनिधी सूरज दहाड आपल्याशी जोडले गेलेले आहेत। याबद्दलची अधिक माहिती आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात। काही नंबरवरून कॉल आलेले आहेत, धमकीचे हे कॉल आलेले आहेत, काय याबद्दलची सविस्तर माहिती द्याल? आपण जर पाहिलं सध्या भारत पाकिस्तान मध्ये युद्धजन्य परिस्थिती सुरू आहे। अशातच जर पाहिलं तर अमरावतीच्या नांदगाव पेठ एमआयडीसी मध्ये काम करणाऱ्या एका कामगाराला ज्या आंतरराष्ट्रीय कॉल आला आहे, 92 नंबरवरून संपूर्ण कॉल आला, तो कदाचित पाकिस्तानचा असल्याचा जो अंदाज आहे शहर पोलिसांनी या ठिकाणी व्यक्त केलेला आहे। त्यामुळे जर पाहिलं तर दिल्ली आणि मुंबई अशा महत्त्वाच्या ठिकाणावर आम्ही बॉम्ब टाकू आणि ते संपूर्णपणे उडून देऊ अशा प्रकारचा व्हॉट्सअप कॉल या ठिकाणी आलेला आहे। संपूर्ण जे लोक आहेत ते हिंदीमध्ये बोलत होते। त्यामुळे जर पाहिलं तर कॉल ज्या तरुणाला कॉल आला तो त्या तरुणाने जर पाहिलं तर लागलीच अमरावती शहर पोलीस हद्दीतल्या नांदगाव पेठ एमआयडीसी पोलीस नांदगाव पेठ पोलिसांमध्ये धाव घेतली आणि संपूर्ण जो आहे आता या ठिकाणी तक्रार देणे सुरू आहे। मात्र अद्यापपर्यंत या ठिकाणी गुन्हा दाखल केला नाही। संपूर्ण जर पाहिलं तर या संपूर्ण आंतरराष्ट्रीय कॉलची जी आहे अमरावती शहर पोलीस कसून याची चौकशी सुरू आहे। नेमकं खरं त्याला कॉल आला काय याच्या संपूर्ण अशी पाहणी करतात। मात्र जर पाहिलं तर धमकीचे कॉल येतात की वार्ता जे वाऱ्यासारखी पसरतात। जर पाहिलं तर अमरावती शहर पोलीस देखील आता अलर्ट मोडवर आलेले आहे। कुठल्याही प्रकारचे अनोळखी आणि आंतरराष्ट्रीय कॉल जर आले तर उचलू नका असं देखील आव्हान आहे अमरावती शहर पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी यांनी केलेलं आहे। जर पाहिलं तर नांदगाव पेठ एमआयडीसी मध्ये सुद्धा पोलीस दाखल झाले आहे आणि नांदगाव पेठ मध्ये ज्या तरुणाला कॉल आला त्याची देखील आता संपूर्ण चौकशी आणि तपास जो आहे संपूर्ण त्यांचा फोन आला पोलिसांनी ताब्यात घेतलेला नाही। या नेमकं या कॉलवरून कशा प्रकारे संवाद झाला याची देखील पडताळणी आता शहर पोलीस करीत आहे। नक्कीच सूरज, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।